शेतातच पाणी द्यायला जायचं. काही फिरून मागे मागे फिरून काही भेटणार थोडी आहे. कारण मी सार्वजनिक काम करणारा आमदार आहे. वैयक्तिक माझ्याकडून काही कामं होतील, काही होणार की नाही. आणि मी आता ठरवलेलं आहे, वैयक्तिक कामाला जो माझ्याकडे येईल त्यांनी विचार करूनच यावं. कारण माझा फोकस आता सार्वजनिक कामं करून हा मतदारसंघ पुढे नेणे आहे. वैयक्तिक कामामध्ये करून करून तो कार्यकर्ताही थकून जाते, मी थकून जातो. त्यालाही काही भेटत नाही, मलाही काही भेटत नाही. आला गेला की ठेकेदारी कुठं. अरे तो इतका हास्य मजा. तो एक जर ठेका घेतला की डबल दिसतच नाही. ठेकेदारी करणं काम कोणाचं आहे? जिथं कोणी इस्टॅब्लिशमेंट आहे, जिथं पैसा, सगळे लायसन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कोणी उठलं की नाही ठेकेदार भाऊ. अरे ठेका घेतला तो मरतेच तो कार्यक्रम. तो म्हणते भाऊ तो अधिक पैसेच नाही काढत, ते व्याजाने एवढे आणले, 5-10% व्याजाने पैसे त्या कामाला लावायले. त्या व्याजामध्ये येतात, नफा तर राहिला, घरातून 50 टाका लागतात त्याच्यावर. बंडू बरोबर आहे ना. ज्यामुळे जेनो काम तेनो करे, दुसरा करो जो गोतो खाय. खूप योजना आहेत. केंद्र शासनाच्या असंख्य योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या असंख्य योजना आहेत, पण कार्यकर्ते त्याच्यात डोकं घालत नाही. कृषीमध्ये घाला बरं, किती योजना आहेत. स्टार्टअप पासून तर इतक्या योजना आहेत त्या कृषीमध्ये. छोटे छोटे उद्योग आहेत, प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, ज्यांना डोक्यात ते घालतात, परमनंट त्यांची जिंदगी तयार करतात. आणि उठलं सकाळी भाऊ ते कामं निघले, त्यातलं ठेकादा नाही. अरे हा झालं ना, तू मेला समजा त्याच्यात, मीच झाले, तू बेटा डबल उठणार नाही एवढं धाराट. पण आता मला नाही म्हणता येत नाही भाऊ, म्हणजे मी किती काम केलं तुमच्यासाठी आणि मला ठेका नाही. तो तुमच्या जवळचा आहे आणि मी का दूरचा आहे. अरे बाबा तूही जवळचा आहे, तोही जवळचा आहे, पण तुम्ही मरणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला मरायचं असं मला प्रेम येते की बा हा मेला नाही पाहिजे माझा कार्यकर्ता, म्हणून मी त्याला प्रेमानं समजतो, भाऊ नको पडू याच्यात. पण आता कुणी समजतच नाही, त्याला मी काय करणार आहे. अनुभव सगळ्यांना चांगले आलेले आहेत. राजीव मयांडे बरोबर आहे, खूप छान अनुभव सगळ्यांना आलेले आहेत. त्यामुळे याच्यातून बाहेर पडा. ज्यांना का ठीक आहे ना, ज्याच्या ज्याने होत आहे शक्य त्याने करावं. पण सगळे ठेकेदारी घुसले तर कसं होईल. आणि तो त्याला सांगते तू माग, हा म्हणते त्याला तू माग, असं धोका करू. आपल्याला सगळ्यात मोठं या मतदारसंघ पुढे न्यायचा आहे.